विमाननगर जायचं चल. आपल्या ओजेस भाईला विमाननगरचं नाव काढलं की ते कुठं पण निघायला तयार होतं. मग ते झोपेतून त्याला उठवून आम्ही लगेच विमाननगरला म्हणून उठविला निघाला तो पूल खेळायला. पूल खेळून आम्हाला इतकी कडकीची भूक लागलेली होती. मग आम्ही नाही का पूल खेळायच्या नंतर म्हणलं आता चला जेवायला कुठेतरी जाऊया. मग जेवण्यासाठी आम्ही बिर्याणी चूज केली आणि बिर्याणी खाण्यासाठी ओजेस भाईला म्हणलं आज तुझ्याकडून पार्टी होईल. पण ओजेस भाईने काय दिलं नाही. मग आपला भाऊ अभ्यास करू लागला, त्याचे पेपर आले होते. मी त्याला डिस्टर्ब करू लागलो इकडे. म्हणलं चहा पिऊन नाही का जरा थोडं तुला फ्रेश वाटतं. चहा वगैरे घेतला आणि ओजेस भाईला म्हणलं चला आता आपल्याला नाही का पुण्यामध्ये फिरायला जायचं आहे शिवाजीनगरला. मग आधी गाडीला पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि फिरायला चला म्हणून. जाणे मागे पण आपलं कारण होतं की मला नाही का आता बुक घ्यायची होती मेडिकलच्या. मग तिकडे शिवाजीनगरमध्ये थोडं स्वस्त बसतं म्हणून आम्ही बुक पण बघण्यासाठी गेलो. मग विमाननगरहून आम्हाला जावं लागतं तिकडे. ओजेस भाई सोबत गप्पा मारत मारत विमाननगर कधी आला कधी नाही आम्हाला कळालंच नाही. विमाननगर मध्ये आम्हाला इतकी ट्रॅफिक लागली की संध्याकाळचा वेळ असल्यामुळे 5 वाजलेले होते. सगळे लोक घरी जाऊ लागलेले असल्यामुळे ट्रॅफिक लागले. मग तितक्यातच पोलीस मामानं धरलं. पोलीस मामा मारला फाईन. काय द्यावा लागला आम्हाला गपचिप फाईन भरल्याच नंतर नाही का मग आम्ही नाही का गणपती मंदिर पासून समोरून जाऊ. ओजेस भाईला म्हणलं चल मंदिरामध्ये पाय पडा. ओजेस भाईने काही नेलेलं नाही. आम्ही नॉनव्हेज आज खाल्लेलं होतं. मग नाही का मंगळवार पेठेमध्ये आम्ही बुक बघण्यासाठी गेला. तिथं बुकचं इतकं सारं होतं तिथं पण आम्हाला ट्रॅफिक लागली. ट्रॅफिकचं इतका ताण आलेला होता तुम्हाला मी सांगू शकत नाही. आपल्या इकडे गावाकडे निवांत आपल्या परळीची ट्रॅफिक नाही काही. बुक स्टोर वर पोहोचला तिथे पूर्ण बुकचं सगळे हेच होते शॉपच होते सर. मग इकडे तिकडे बुक विचारलंय. एक जणांना आम्हाला सांगितलं की मेडिकलच्या बुक एकदम इथे बेस्ट भेटतात कमी किमतीमध्ये. तिथे बघितल्या बुक वगैरे गेला त्या दुकानावरती. म्हणजे इतक्या महाग इथं बुक बसल्या आम्हाला. मग माझ्या सिनियरला वगैरे कॉल वगैरे केले. माझ्या मोठ्या भावाला वगैरे कॉल केले. ते म्हणले घेऊ नको आताच बुक कॉलेज चालू झाल्यास नंतर. ठीक आहे मग तिथून वापस निघाल म्हणलं आता आलोय तसं एक कोणतं तरी बुक घेऊन जावं वाचण्यासाठी. ॲटॉमिक हॅबिट्स हे बुक घेऊन जावं म्हणलं. मग तिथे बर्गर खायचा होता आम्हाला. मग बर्गर खाण्यासाठी केपीला गेला. केपी मध्ये बर्गर खाल्ला हेच आमचा दिवस होता. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.